सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार। मी सौ अनुराधा सुरेंद्र भुसकर तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीच्या लेकी सावित्रीबाई फुले यांच्या कविता सादर करीत आहोत। तर त्यांच्या 52 कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहातील ज्योतिबा ही कविता सादर करीत आहेत। त्याचा दुसरा भाग। करी ज्योती शेती घडे लग्न त्याचे, घेई इंग्रजीचे धडे छान वाचे, मला आऊला पाठ देई शिकाया, असामान्यतेचा भरी भव्य पाया, खरे ज्ञान संपूर्ण घेऊन ज्योती, मनी स्फूर्ती सुचिर सेवा सुचिती, मुलींना तशी शूद्र मुलास शाळा, मुळारंभ ऐसा गुंफितो सुमाळा, करी फार कौतुक पाद्री विधर्मी, परित्रास देती शहाणे स्वधर्मी, मला निंदती शेण धोंडे मारी, अशा संकटाला खुबीने निवारी, अशा संकटाला खुबीने चला तर बघूया या कवितेचा अर्थ। ज्योतिबा शेतीचे काम करत होते आणि याच काळात त्यांचे लग्नही झाले। त्यांनी इंग्रजी भाषेचे धडे गिरवले आणि ते खूप छान वाचन करू लागले। त्यांनी सावित्री आई आणि त्यांच्या सोबतच सगुणांनाही शिकवले। त्यामुळेच त्यांच्या असामान्य आणि महान कर्तृत्वाचा एक मोठा पाया रचला गेला। ज्योतिबांनी सर्व प्रकारचे खरे आणि श्रेष्ठ ज्ञान पूर्णपणे आत्मसात केले आणि त्यांच्या मनामध्ये समाजाची पवित्र, शुद्ध आणि निस्वार्थी सेवा करण्याची प्रेरणा निर्माण झाली। त्यांनी मुलींसाठी आणि समाजातील वंचित शोषितांसाठी शाळा सुरू केली। अशा प्रकारे त्यांनी समाज सुधारणेचा मूळ आरंभ केला आणि जणू काही चांगल्या कार्याची सुंदर फुलांची माळच गुंफली। ज्योतिबांच्या या कार्याचे ख्रिश्चन मिशनरी आणि इतर धर्माच्या लोकांनी खूप कौतुक केले, परंतु त्यांना स्वतःच्या धर्मातील जे स्वतःला शहाणे समजत होते अशा लोकांनी, कर्मठ लोकांनी त्यांना खूप त्रास दिला। हेच कर्मठ लोक त्यांची निंदा करत आणि स्त्री शिक्षणाचे कार्य जेव्हा सुरू केले तेव्हा त्यांच्यावर शेण आणि धोंडे सुद्धा फेकून मारत असत। पण ज्योतिबांनी अशा सर्व अंगावर येणाऱ्या संकटांना अतिशय चातुर्याने दूर केले आणि आपले कार्य थांबवले नाही आणि याचमुळे आज आपण सर्व सावित्रीच्या लेकी शिक्षित झालेलो आहोत। धन्यवाद।